वादक आणि टाळकऱ्यांसाठी जोरदार काही वाजव हे हा खेळ एकट्याचा म्हणून मेळ गेला महाराज. हा सोहळा हा सुख सोहळा सुटली नाही किंवा हा सुख सोहळा काय आहे या माझ्या मामाने जो तिरुवंडी गावामध्ये हा दरबार भरलाय ना, हा सुवर्ण सोहळा आहे ना, तो स्वर्गात सुराय स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा देवा. आम्हाला सुद्धा माणसासारखा जन्म मिळवते आणि हा मामाचा दरबार आम्हाला पाहायला मिळते. त्यांना सुद्धा मिळत नाही. तुमचं आमचं भाग्य मोठं पुण्य मोठं. मामाचा दरबार तो आम्हाला पाहायला मिळतो. म्हणून मामा इथे आल्यानंतर आहेत कशी तो तुमच्या आमच्यावरती दया करतात, कृपा करतात, करुणा करतात. कशी करतात, कृपा करतात, कशी करतात, कशी करतात, माय बापाप्रमाणे करतात. आपण माझं प्रथम तुम्ही संत माय जाहीर झाले. फक्त 10 मिनिटं थांबा. आजचं कीर्तन करणं 9 राखणार आहे. त्यामुळे त्यात थोडं असं घ्यायचंय आपल्याला. थोडं लक्ष द्या. फक्त 10 मिनिटं वाढून मिळाले. सगळ्यांनी जागेवरती बसा. का तर आज लय दिवसात तळावरती वेळ मिळाला. मला वाटतं एक वर्ष झालं तिरुवंडीचे लोक फोन करतात महाराज आमुषा तरी द्या, एखादा कार्यक्रम कुठला तरी योगच आहे. कुठं ना कुठं गेले तरी त्यात आज योग आलाय. फक्त 10 मिनिटं शांत बसा. मामा तुम्ही कृपावंत आहात, दयावंत आहात. पहिल्यांदा म्हणजे माय आहात. मामा तुम्ही कोण आहात? आता माय का असं सुद्धा म्हणते मला म्हणता आला तर तुम्ही संत बाप माय पाहून या ती भरती नाही असं सुद्धा म्हणता आलं. या ती भरती नर नारी किंवा कुळी कन्या पुत्र असं सुद्धा म्हणता आलं. कुळी पुत्र कन्या अगोदर नारीच का, अगोदर स्त्रीच का, अगोदर मायच का? तर जगाच्या पाठीवर स्त्री जेवढं करते तेवढं आपण कधीच करू शकत नाही. किती उपकार आहे त्यांचं. मामाने सुद्धा स्त्रियांना प्राधान्य दिलं का? तर जगाच्या पाठीवर तुम्ही बहुसंख्येने उपस्थित आहात ना, या मामाच्या दरबारात ऐकून जा तुमचा अधिकार किती मोठा आहे. जगात स्त्री जेवढं करते तेवढं आपण कधीच करू शकत नाही. किती उपकार आहे त्यांचं. पहिला उपकार यांचा तुमच्यावरती. ज्या घरी लहानाच्या मोठ्या झाल्या तर हाताच्या पोळाप्रमाणे ज्या माय बापाने जपलं ना ती सगळी रक्ताची नाती तोडून आयुष्यभर तुमच्या दारात आला. पहिला उपकार. तुम्ही जाता ना तिकडं हो तरी म्हणाला तर काहीतरी म्हणाला खोडू दे तरी नेमकं काय मी कुठं राहते येतात ना तुमच्याकडे. पहिला उपकार. अजून किती उपकार. कपाळ तिचं पण कुंकू तुमच्या नावाचं लावते. ऐका. अरे कपाळ तिचं कुंकू तुमच्या नावाचं लावते. गळा तिचा मंगळसूत्र तुमच्या नावाचं घालते. हात तिचे तुडा तुमच्या नावाचं घालते. पाय तिचे पायामध्ये पैंजण तुमच्या नावाचं घालते. पायची बोटं तिचे त्यामध्ये जोडवी तुमच्या नावाचं घालते. रक्त ही तिथंच आहे, पुढे ही तिथंच आहे, गर्भ ही तिथंच आहे. पण आज सगळ्यात मूल तुमच्या नावाचं लावते. यापेक्षा स्त्रीनं काय करा. जगात स्त्री करते तेवढं कोणच उपकार करू शकत नाही. किती निर्णय देतात तुमच्या नावाचं.